हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5चा क्वेश्चन नंबर 11, 12 आणि 13 सॉल्व्ह करणार आहोत. सो स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 11 पासून. शो दॅट m-1 इज अ फॅक्टर ऑफ m⁻21-1 अँड m⁻22-1. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फॅक्टर थिरम यूज करायचा आहे. आणि फॅक्टर थिरमची स्टेप नंबर 1 असते फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. सो याच्यासाठी आपण काय लिहिणार की m-1 इक्वल टू 0. म्हणजे m ची व्हॅल्यू काय मिळाली 1, कारण ह्या -1 ला आपण ह्या साईडला घेतलं तर तो +1 होतो. स्टेप नंबर 2 असतं m इक्वल टू 1 जे आलेलं आहे ते ह्या इक्वेशन मध्ये लिहायचं. सो आधी इक्वेशन लिहून घेतलं आणि याच्यामध्ये m इक्वल टू 1 पुट केलं. सो p ऑफ 1 इक्वल टू 1⁻21 असतं 1 आणि हा -1 आला. p ऑफ 1 इक्वल टू आलं 0. आपण याच्यावरून काय लिहिणार की याच्यामध्ये जो रिमाइंडर दिलेला आहे तो काय आला 0. आणि हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. जेव्हा रिमाइंडर 0 येतो तेव्हा आपण काय सांगतो की हा जो फॅक्टर होता m-1 इज फॅक्टर ऑफ पॉलिनोमियल. कोणता m⁻21-1. जर रिमाइंडर 0 आला नसता तर आपण काय लिहिलं असतं इथं की m-1 इज नॉट फॅक्टर ऑफ पॉलिनोमियल. सो अशा प्रकारे आपल्याला सिंपल फक्त हे सांगायचं होतं की m-1 ह्या पॉलिनोमियलचा फॅक्टर आहे की नाही. सेम वेने आता तुम्ही हा दुसरा पॉलिनोमियल घ्या आणि याचं आन्सर काढा. जे आन्सर येईल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही तिथं विचारू शकतात. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 12 दिला आहे इफ x-2 आणि x-1/2 both are factors of polynomial nx² - 5x plus m, then show that m equal to n equal to 2. इथं काय सांगितलं आहे की x-2 आणि x-1/2 हे फॅक्टर आहे आणि जेव्हा फॅक्टर असतात तेव्हा त्याचं रिमाइंडर काय असतं 0. सो इथलं रिमाइंडर नेहमी काय येणार आहे 0. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू काढायची आहे. सो स्टेप नंबर 1 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. इथं काय येणार मग x-2 इक्वल टू 0 आणि x इक्वल टू आलं 2. हा फर्स्ट पॉलिनोमियल मधून x काढलाय. आता सेकंड पॉलिनोमियल बघू. x-1/2 इक्वल टू 0 म्हणजेच x इक्वल टू आलं 1/2. सो आपल्याकडे 2 x ची व्हॅल्यू आहे. x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 1/2. सगळ्यात आधी आपण हा पॉलिनोमियलचा x इक्वल टू 2 वापरू. सो स्टेप 2 आहे पुट द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 2. ही व्हॅल्यू आपण कशात पुट करणार ह्या पॉलिनोमियलमध्ये. सो तो लिहून घेतला. आता आपण x इक्वल टू 2 पुट करू. आपल्याला माहिती आहे की रिमाइंडर 0 आहे म्हणून p ऑफ 2 ची व्हॅल्यू काय येणार 0. 2 स्क्वेअर होतो 4 आणि 5 2 असतं 10. सो इथं आलं 0 इक्वल टू 4n मायनस 10 प्लस m. m ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 4n मायनस 10 ला आपण दुसऱ्या साईडला पाठवू. सो इथं काय येणार मग -4n प्लस 10 इक्वल टू m आणि m इक्वल टू आलं मग -4n प्लस 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. जसं इथं x इक्वल टू 2 पुट केला आहे सेम आता x इक्वल टू 1/2 पुट करू. सो स्टेप नंबर 3 तेच लिहून घेतलं मी. पुट द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 1/2.
आणि इक्वेशन होतं पी ऑफ एक्स इक्वल टू एन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस एम. सो जिथं एक्स आहे तिथं काय लिहिलं मी 1/2. आता परत आपल्याला माहिती आहे की हा फॅक्टर होता म्हणून याचा रिमाइंडर येणार 0. सो 1 स्क्वेअर होतो 1 आणि 2 चा स्क्वेअर असतो 4. इथपर्यंत कळालं. आता हा जो -5 आहे -5/2 याला आपल्याला ह्या साईडला घेऊन जावं लागेल. सो इथं तो निगेटिव्ह होता, ह्या साईडला जेव्हा आला तेव्हा तो झाला पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता आपल्याला हे बघावं लागेल की हा डिनॉमिनेटर आपण कसं काढू शकतो. सो हा डिनॉमिनेटर काढण्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण काय करणार, याला 4 ने मल्टिप्लाय करू, याला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करू आणि इथं येणार 4 मल्टिप्लाइड बाय एम. हे का केलं, कारण आपण आता डिनॉमिनेटर इथून काढू शकतो. सो 2 ने 4 ला डिवाइड केलं तर 2 येतं, 4 ने 4 ला डिवाइड केलं तर 1 येतं. सो इथून काय येणार मग 5 मल्टिप्लाइड बाय 2 1 मल्टिप्लाइड बाय 1n प्लस 4m. 5 2 जा होतं 10, इथून आलं n प्लस 4m. सो हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आपल्याकडे 2 इक्वेशन आले, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ m आणि व्हॅल्यू ऑफ n. सो त्याच्यासाठी आपण काय करणार की ही जी m ची व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सो इथं तेच लिहून घेतलं मी, इक्वेशन 2 लिहिलं, ज्याच्यामध्ये m इक्वल टू काय जाणार मग, करेक्ट, -4n प्लस 10. सो इथं हा 10 असाच लिहिला, इक्वल टू n आलं प्लस 4 मल्टिप्लाइड बाय -4n किती येतं -16n प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर काय येणार आहे 40. सो हा 10 इथून आला, इक्वल टू n प्लस मायनस होतो -16n प्लस 40. आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. सो ह्या 40 ला आपण ह्या साईडला पाठवू आणि n - 16n केलं तर आन्सर येतं -15n. ठीक आहे. 10 - 40 केलं तर काय येणार आहे, करेक्ट, -30 इक्वल टू -15n. n ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या -15 ला आपण इकडं पाठवलं तर तो डिवाइड मध्ये जाणार. निगेटिव्ह निगेटिव्ह साइन कट झाली आणि 13 डिवाइड बाय 15 आन्सर येतं 2. सो n इक्वल टू काय आलं 2. सो पहिली व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. आता ही n ची व्हॅल्यू आपण याच्यात जर पुट केली तर आपल्याला m मिळेल. सो स्टेप नंबर 5 मध्ये तेच लिहिलंय मी, पुट n इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन नंबर 1 आहे m इक्वल टू -4n प्लस 10, m इक्वल टू -4, n ची व्हॅल्यू आहे 2 आणि हा आला प्लस 10. -4 मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर आन्सर काय येतं -8 आणि m इक्वल टू आलं 2. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं की शो करा m इक्वल टू n इक्वल टू 2, जे आपण इथं प्रूफ केलेलं आहे. सो आपण इथं लिहू शकतो की हेन्स प्रूव्ड. जे आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रूफ करायला लावलं होतं ते आन्सर आपल्याला मिळालंय. हा क्वेश्चनचा आन्सर हा मला माहिती आहे की थोडं मोठं झालं आहे, याच्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन सुद्धा होते, पण तुम्ही एक एक छोटे छोटे कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल. तुम्ही अशा टाईपचा अजून एक क्वेश्चन घ्या, तो सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुमची ही जी कन्सेप्ट आहे ही पूर्णपणे क्लिअर होईल. ठीक आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ.
सो प्रॅक्टिस सेट 3.5चा क्वेश्चन नंबर 13, ज्याच्यामध्ये px इक्वल टू दिला आहे 2 + 5x आणि आपल्याला काय काढायचं आहे, p ऑफ 2 प्लस p ऑफ -2 आणि मायनस p ऑफ 1 ची व्हॅल्यू. याच्यावरून आपल्याला कळालं की पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय काढावं लागेल, p ऑफ 2. सो ती आपण स्टेप लिहून घेतली. त्यानंतर आपल्याला काय काढावं लागेल, p ऑफ -2 आणि नंतर आपल्याला काढावं लागेल p ऑफ 1. सो मी हे तिघं स्टेप तुमच्या समोर लिहिले. आता आपण काय करणार, इथून काढणार p ऑफ 2. सो जिथं x दिसतोय तिथं आपण लिहू फक्त p ऑफ 2. सो इथं 2 प्लस 5 2 होतो 10 आणि इथून आन्सर मिळालं 12. स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार, p ऑफ -2 काढायचं आहे. सो एक्सच्या जागी मी लिहिलं -2. सो इथं आलं 2, 5 2 होतो 10 आणि ही निगेटिव्ह साईन. सो इथून मिळालं आपल्याला -8. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला p ऑफ 1 काढायचं आहे. सो इथं आलं 2 प्लस 5 1 5. सो आन्सर आलंय 7. आपल्याकडे आता 3 व्हॅल्यूज आल्या. p ऑफ 2 ची व्हॅल्यू 12, p ऑफ -2 ची व्हॅल्यू -8 आणि p ऑफ 1 ची व्हॅल्यू 7. फाइंड आउट काय करायचं होतं, हे इक्वेशन. सो ते इक्वेशन आपण लिहून घेऊ आणि सिंपल याच्यात ज्या व्हॅल्यू आहे त्या पुट करू. आता हा 12 तर असाच लिहिला, प्लस मायनस काय होतं, मायनस. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये 12 - 8 किती येणार आहे, 4 आणि 4 - 7 काय येतो, -3. सो आपण लास्ट मध्ये काय आन्सर लिहिणार, p ऑफ 2 प्लस p ऑफ -2 मायनस p ऑफ 1 इक्वल टू आहे -3 अँड दिस इज अवर आन्सर. ओके, दॅट्स इट. सो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट मधले हे काही क्वेश्चन्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 13 सॉल्व्ह केला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.